अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सगळे? स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे ना? सो स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये. सो माझं चॅनल तुम्हाला माहीतच असेल, प्रियंका दुरुम शिंदे. जसं की आपण आता मागच्या प्रेग्नन्सी म्हणजे आपली जी प्रेग्नन्सी सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ANC प्रोफाईल. सो ANC प्रोफाईल तुम्हाला माहीत नसेल या व्हिडिओबद्दल किंवा त्याच्या अगोदरचे जे व्हिडिओज पोस्ट केले आहेत प्रेग्नन्सी केअर सिरीजमध्ये, ते जर तुम्हाला माहीत नसतील तर ते जाऊन प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन प्लीज पहिल्यापासून ते न स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला एक बेसिक आयडियाज येतील. सो मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की USG म्हणजे सोनोग्राफी, अल्ट्रासोनोग्राफी. सो पहिल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे फर्स्ट ट्रायमिनिस्टरमध्ये आपण जी सोनोग्राफी करतो त्या सोनोग्राफीमध्ये काय काय डॉक्टर्स म्हणजे गायनेकोलॉजिस्ट काय काय बघतात व आपल्या बाळाबद्दल व आपलं जे गर्भाशय आहे, गर्भाशयामध्ये काय काय बघितलं जातं याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सो USG म्हणजे काय? USG म्हणजे अल्ट्रासोनोग्राफी. हे एक असं सोनोग्राफीचं मशीन म्हणू शकतो. सो असं एक मशीन आहे की याद्वारे आपल्याला आपल्या गर्भाशयामध्ये आपलं गर्भाशय आणि आपल्या गर्भाशयामध्ये होणारी बाळाची वाढ, त्याच्यामध्ये कार्डियक ॲक्टिव्हिटीज म्हणा किंवा आपली प्रेग्नन्सी कशी कन्फर्म करतात ती USGद्वारे फर्स्ट ऑफ ऑल आपली प्रेग्नन्सी कन्फर्म केली जाते. सो USGमध्ये फर्स्ट आपण काय चेक करतात तर जेस्टेशनल एज म्हणजे मेडिकल फॉर्ममध्ये तर जायलाच नको, म्हणजे अगदी मी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन देणार आहे. जेस्टेशनल हे एज हे आपलं म्हणजे कितव्या महिन्याची प्रेग्नन्सी सुरू आहे किंवा प्रेग्नन्सीला किती महिने झाले असतील. सो हे एक आयडेंटिफिकेशन USGवरनं केलं जातं. म्हणजे USG सोनोग्राफीमध्ये समजते की त्या स्त्रीला कितवा महिना चालू झाला आहे, जवळजवळ 1.5 महिना चालू झाला आहे आणि प्रेग्नन्सी कन्फर्म झाले. सो हे आपल्या USGद्वारे गायनेकोलॉजिस्टला समजलं जातं आणि त्या जेस्टेशनल एजवरून थ्रू सोनोग्राफी आपलं डिलेवरी डेट ही आपल्याला गायनेकोलॉजिस्ट देतात. सो हा एक झाला फर्स्ट पॉईंट. नंतर जे बघितलं जातं ते कार्डियक ॲक्टिव्हिटीज, म्हणजे बाळ जे आहे म्हणजे बाळाचं हृदय काम करते का किंवा बाळाचे हार्टबीट कितपत असतात. सो तुम्ही बघत असाल, म्हणजे मी तुम्हाला सोनोग्राफीचं जे आपलं पिक्चर असतं त्याच्यामध्ये FHR म्हणून आलेलं असतं. FHR म्हणजे काय तर फिटल हार्ट रेट. सो हे फिटल हार्ट रेट कधी डेव्हलप झालेलं असतं तर जवळजवळ 7व्या आठवड्यापासून ते आपल्याला फिटल हार्ट रेट दिसू लागतं सोनोग्राफीमध्ये. मग फिटल हार्ट रेट म्हणजे बाळाचं हार्ट रेट किती असतं तर 120 बीट्स पर मिनिट ते 160 किंवा 170 बीट्स मिनिट्सपर्यंत बाळाचं हार्टबीट असतं. सो हे झालं बाळाचं कार्डियक ॲक्टिव्हिटी. आणि इतर बघायला गेला तर बाळाच्या गर्भाशयामध्ये एक असं पाणी तयार झालेलं असतं, ॲम्नियोटिक फ्लुइड किंवा त्याला एम्ब्रियो सॅक पण म्हणतात. एक प्रकारची बाळाच्या भोवत्याने अशी अंडाकृती किंवा गोल आकारामध्ये एक प्रकारची पिशवी तयार झालेली असते. त्यामध्ये बाळ आपलं सुरक्षित असतं आणि त्या पिशवीमध्ये जे असतं ते ॲम्नियोटिक फ्लुइड म्हणजे पाणी असतं. सो ते पण एक कन्फर्मेशन ऑफ द प्रेग्नन्सी होतं. ते दिसलं तरच तुमची प्रेग्नन्सी कन्फर्म केली जाते. कारण की फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय दिसतं तर ते एम्ब्रियो सॅक दिसतं. सॅक नंतर त्यामध्ये जे आपलं बाळ आहे, जे फिटस आहे ते आपल्याला दिसतं. सो ते एक झालं. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे असे एवढं छोटं बावलीसारखं बाळ दिसायला लागतं. त्याच्यामध्ये बाळाचे ॲबनॉर्मलिटीज आपल्याला ह्यामध्ये दिसून येतात. म्हणजे बाळाला काहीतरी म्हणजे कुठले पार्ट्स डेव्हलप झाले नाही आहेत किंवा असे काहीतरी इश्यूज असतात, ते ॲबनॉर्मलिटीज या सोनोग्राफीमध्ये दिसून येतात. सो नेक्स्ट जे आहे ते क्राऊन रम्प लेंथ म्हणतात. क्राऊन रम्प लेंथ म्हणजे बाळाच्या डोक्यापासून ते बाळाच्या कमरेपर्यंत जो उंची आहे ती मोजली जाते. क्राऊन रम्प लेंथ थोडक्यात हे बघायला गेलं तर हे 7व्या ते 8व्या आठवड्यापासून ते जवळजवळ 3रा महिना संपून म्हणजे 13व्या आठवड्यामध्ये जवळजवळ फर्स्ट ट्रायमिनिस्टरमध्ये बाळाची 50 mm ते 60 म्हणजे 50 ते 60 mm पर्यंत उंची झालेली असते. नॉर्मल ही उंची 50 ते 60 mm पर्यंत झालेली असते. सो अनेक तुम्हाला USG म्हणजे सोनोग्राफीमध्ये अनेक दिसून येते की एकच प्रेग्नन्सी आहे किंवा म्हणजे एकच आहे प्रेग्नन्सी किंवा अनेक त्याच्याबरोबर म्हणजे मल्टिपल किंवा ट्विन्स असतील. सो त्याचं
पण डिटेक्ट केलं जातं. सो हे सारं USGमध्ये म्हणजे बेसिक आयडिया देते. इन डिटेल गेलं तर खूप आहे USGमध्ये, पण बघायला गेलं तर मेनली USGमध्ये हेच बघतात. फर्स्ट वन आहे ते कार्डियक ॲक्टिव्हिटी बघितली जाते. नंतर आपलं जे एम्ब्रिओ सॅक किंवा ती जी ॲम्निओटिक फ्लुइडची पिशवी तयार झालेली ते दिसतं. नंतर आपल्याला आपलं गर्भाशयामध्ये प्लॅसेंटा आणि युटरस पण ते US सोनोग्राफीमध्ये क्लिअरली दिसतं. नंतर जे आहे ते बाळामध्ये ज्या ॲबनॉर्मॅलिटीज आहेत त्या दिसून येतात. सो नंतर जे आहे ते क्राऊन रम्प लेंथ म्हणजे बाळाच्या डोक्यापासून ते बाळाच्या कमरेपर्यंतची जी उंची आहे ती उंची दिसून येते. सो ह्यावरून जे आपलं USGवर सोनोग्राफीचे रिपोर्ट्स आपल्याला गायनेकोलॉजिस्ट सांगतात. आणि हे जर सगळं नॉर्मल असेल तर नॉर्मल असल्यावरच आपल्याला आपली जी प्रेग्नन्सी आहे ती कंटिन्यू केली जाते. जसं म्हणाल की तुम्हाला जर काहीतरी ॲबनॉर्मलिटीज वगैरे असतील बाळामध्ये तर तुम्हाला बाळ हे त्या 3ऱ्या महिन्यातच तुम्हाला डॉक्टर सजेशन देतात की ॲबॉर्ट वगैरे करावं लागेल. सो हे झालं USG. हे मी आता फक्त पहिल्या 3 महिन्यामध्ये USGमध्ये काय दिसते ते सांगितलं आहे. नंतर जे नंतरचे 3 महिने म्हणजे 4, 5, 6 त्याच्यामध्ये ॲक्च्युली बघायला गेलं तर तेव्हा पण सोनोग्राफी करतात. इन डिटेल सोनोग्राफी ही ॲनॉमली स्कॅनिंग म्हणून एक असतं, मोठं सोनोग्राफी असते, ती इन डिटेल येते. ती नेक्स्ट मी नेक्स्ट सिरीजमध्ये सांगेन. सो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डाएटबद्दल समर केअर इन प्रेग्नन्सी म्हणजे उन्हाळ्यामध्ये प्रेग्नंट स्त्रियांनी कशी काळजी घ्यावी ह्याबद्दल मी व्हिडिओ टाकेन. आणि त्यानंतर आपण नेक्स्ट डाएटबद्दल व्हिडिओ टाकूया. सो स्टे ट्यून आणि म्हणजे नक्कीच सगळे व्हिडिओज बघा. आणि व्ह्यूज येत आहेत पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात माझ्या चॅनलला, प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मला अजून उत्साह येईल व्हिडिओ करण्यासाठी. सो परत एकदा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.